आणि मग रस्ता झाला की लिकीकडे जायला सोपं होईल का? मग सोपं नाही तर कसं आहे तर मदत करणार ना रस्ता नाही मला जावं लागतं एकाकड हा. लिकीकड हा. मला रस्ताच नाही कुठून जाऊन कुठून येऊ म्हणून मी घर इथंच बसले. बरं, काय झालं? मतदान करायला जाण्यासाठी तर रस्ता पाहिजे. तुम्ही रस्ता करून द्या, आम्ही येऊन मतदान करतो तुमच्याकडे. आम्ही कसं येणार? रस्ते बंद केलेत सगळे. मग काय काम करत आहात? 1.5 वर्ष झालं आम्ही नगरपालिकेत चक्रा मारतो, कोणच यायला तयार नाही इथं. म्हणून कुणीच मतदान करणार नाही या एरियामध्ये. बहिष्कारच टाकलाय निवडणूक अनेक वर्षापासूनचा रस्ता या ठिकाणी अडवला गेला अचानकपणे. आदेशालाही या प्रशासनाने पायमल्ली केली. अग्निशामकची गाडी एवढी मोठी असते कशी येईल बरं सांगा बरं. याचा अर्थ विस्फोटाचे रस्ते तुम्ही अडवूनच टाकणार का? बहिष्कार टाकण्याचं कारण काय आणि काय केलं हे आम्हाला रस्ता पाहिजे यासाठी आम्ही बहिष्कार हा, टाकला. ठीक आहे. आणि जर रस्ता झाला तर मग बहिष्कार माग माग हा 101% माग रस्ते करायलेत ना सध्या विसरू मग तुमची पालिका ऐकत नाही का? पालिका ऐकत नाही म्हणून तर बस बहिष्कार टाकत आता पालिका ऐकणं गेल्या म्हणून तो बहिष्कार टाकावा लागला. त्याच्या आधी विनंत्या केल्या, अर्ज केले, मागणी केली. तो प्रश्न इथल्या शहराच्या आमदारांनी विधानसभेमध्ये मांडला. त्याच्यानंतर सुद्धा प्रशासनाला जाग येत नसत. मला हे सांगा तुम्ही तर एकाद्याचा पार हेच करणार आहोत. काय करा जोडी आम्ही पाया पडता रस्ता काढा मतदान घ्या म्हणून. आता रस्ता काढायचा आणि मग आमचं मतदान घ्यायचं. आहे. अहो, मला सांगा आमची चौकडून रस्ते बंद केलेत मग आम्ही जायचं कुठून? रस्ता खोदण्यात बी राजकारण भरण्यात बी राजकारण. हो, रस्ता सुरू करा असा आदेश आल्याच्या नंतर काही राजकारणी लोकांनी मध्ये हेराफेरी करून रस्ता बंद सगळ्यांनी ऐका, केला. राजकारण होतंय प्रत्येक हा. आधी रस्ता करायचा हा. पुन्हा मतदान घ्या. सांगा आजी शांघाई झालंय का लातूर? मतदान कराय रस्ता झाला की मतदान करते ती. आता काय उपाय सुचवायचा? रस्ता ही दिला करून की आम्ही मत देतो, हीच उपाय आहे. आम्हाला परेशानी उलाले खूप ना. निवडणूक म्हणलं की खर तर मतदानासाठी अनेक जण उत्साहानं जातात. मात्र लातूरमध्ये उत्साह थंडावला असं दिसतंय कारण अनेकांनी जे आहे ते बहिष्कारच टाकलाय निवडणूक. हे सगळे लोक आहेत, या सगळ्या लोकांनी जे आहे ते बहिष्कार टाकलाय. आता बहिष्काराचं कारण ऐकाल ना तर तुम्ही चक्रावूनच जाल आणि ते चक्रावणारे कारण जाणून घेण्यासाठी मी इथं आलोय लातूरमध्ये. या सगळ्याकडून जाणून घ्या कशासाठी बहिष्कार टाकला. कोण बोलता? तुम्ही बोलता का तुम्ही बोलता? हा बोला, करा सुरू. आमचा अनेक वर्षापासूनचा रस्ता या ठिकाणी अडवला गेला अचानकपणे. गेल्या 1.5 वर्ष झालं आम्ही प्रशासनाकडे चक्रा मारतोय आणि आजपर्यंत आमचा रस्ता मोकळा केलेला नाही. माननीय कलेक्टर मॅडमने आदेश दिला 24/11/2025 ला. त्या आदेशालाही या प्रशासनाने पायमल्ली केली आणि संविधानिक अधिकारापासून आम्हाला वंचित केलं गेलं. हे खरं पाहिलं तर अन्यायकारक आहे. आम्हाला अनेक अडचणीला सामोरं जावं लागतंय. या एरियामध्ये अग्निशामकची गाडी येत नाही. या एरियामध्ये कसल्याच प्रकारचं पण हे रस्तेच बारीक आहेत की हे काय रस्ते प्लॅनिंगचे आहेत वाटतात का तुम्हाला? इकडे अग्निशामकची गाडी एवढी मोठी असते कशी येईल बरं सांगा बरं. 20 फुटाचा रस्ता आहे. याच्यानंतरचे लेआउट जे आहेत ते लेआउट जास्तीचे टाकलेले आहेत. याचा अर्थ 20 फुटाचे रस्ते तुम्ही अडवूनच टाकणार का? बरं मग काय केलंय तुम्ही? एकही रस्ता मग मला नाही पहिल्याला निघालेला सांगा काय केलंय, मग मी सगळ्याला विचारतो काय काय झालंय. आम्ही याच्यासाठी अनेक वर्षापासून लढा लढतोय. मग यासाठी प्रशासनाला वेळोवेळी आम्ही अनेक वेळा जाऊन तिथं उपोषणाला बसलो, अर्ज दिले, विनंत्या केल्या. आदरणीय आमचे आमदार जे नाही, आहेत काय केलंय तुम्ही हे सांगा म्हणाले मी. बहिष्कार टाकण्याचं कारण काय आणि काय केलं हे विचारा. आम्हाला रस्ता पाहिजे यासाठी आम्ही बहिष्कार हा, टाकला. ठीक आहे. कशामुळे बहिष्कार टाकलाय? निवडणूक तर मतदान देण्यासाठी असते, तिथं बदलण्यासाठी लोक असतात. तुम्ही बहिष्कार देऊन काय उपयोग बहिष्कार होणार? टाकायचं एकच कारण आहे की रस्ता हा बंद केलेला आहे. हा मुख्य रस्ता बंद केल्यामुळे आम्ही बहिष्कार टाकलाय. आमचं शासनाचं काही नाही, फक्त रस्त्यामुळे आम्ही बहिष्कार टाकलेला आहे. असं. हा. आणि जर रस्ता झाला तर मग बहिष्कार माग माग हा 101% माग लई जागा असं व्हायलंय की रस्ते करायलेत ना सध्या विसरू मग तुमची पालिका ऐकत नाही का? ऐकत नाही. त्याने म्हणते रस्ता नाही. बहिष्कार हा. टाकावा लागला ना. थांबा, थांबा. हा, मी तुमच्याकडे बी येतो की हा. पालिका ऐकत नाही म्हणून तर बस बहिष्कार आता टाकत. सांगा काय म्हणत होता? पालिका ऐकणं गेल्या म्हणून तो बहिष्कार टाकावा लागला. त्याच्या आधी विनंत्या केल्या, अर्ज केले, मागणी केली. महिला, लेकरा, बाळासहित आम्ही तिथे गेलोत. मग पालिकेनं जर ऐकलं असतं फार तो प्रश्न इथल्या शहराच्या आमदारांनी विधानसभेमध्ये मांडला. त्याच्यानंतर सुद्धा प्रशासनाला जाग येत नसत. मला हे सांगा विधानसभेमध्ये अमित भाईंनी प्रश्न मांडला ते तरी प्रशासनाला जाग येईना म्हणून आम्हाला शेवटचा हत्यार. 2.5 वर्ष सत्ता होती की अमित देशमुखांची, मग तेव्हा नाही काय विषय राजकारणाचा नाही. पण ऐकलं नाही का? विचार ऐकलं नाही. हा का बंद केलं मग? आता बंद केलं ना. आता याच्या अगोदर विचारू द्या, मी आलोयच विचारायला की हा मला हे सांगा नगरसेवक कोण होता इथं? कुणाला निवडून दिला होता नगरसेवक? आता ते आलेच नाहीत. हा इकडं डबल. आता इकडे महिलांना विचारू मतदान कुणाला केला होता?
आतापर्यंत काँग्रेसला भाजपाला सगळ्यालाच मतदान केलं. निवडून कोण आलं होतं? 2-4 जण असतात की वार्डात कोण आले होते? रविशंकर जाधव आले, परत ती बीजेपीचे आले. बरं मला सांगा मग ह्यांनी काम करीत नाहीत का तुमची? काय काम करत आहात? 1.5 वर्ष झालं आम्ही नगरपालिकेत चक्रा मारतो, कोणच यायला तयार नाही इथं. म्हणून कुणीच मतदान करणार नाही या एरियामध्ये. किती जणांची वस्ती आहे आणि किती जणांनी बहिष्कार टाकला? 2200 लोक आहेत आमच्या इथं. हा तुम्ही तर एखाद्याचा पार हीच करणार आहोत. काय करावं मग आता? आम्हाला रस्ताच नाही जायला, मशानभूमीला नाही, शाळेला नाही, कुठंच रस्ता नाही. मग काय करावं? आता सगळेजण हात जोडीत येतात. आता त्याला काय? आता जोडू आम्ही पाया पडता, रस्ता काढा, मतदान घ्या म्हणून. हा हे आजी बोलायला. काय झालं आजी? अगोदर रस्ता काढायचा आणि मग आमचं मतदान घ्यायचं. असंच करायचंय. हो ठीक आहे. आपण आमचं 100% ठरलेलं आहे. मतदान ही लोकशाहीचा अधिकार आहे. अहो, मला सांगा, आमची चौकडून रस्ते बंद केलेत, मग आम्ही जायचं कुठून? बर हा? आमची किती अडचण आहे सांगा मला. बोला बोला काय झालं? मतदान करायला जाण्यासाठी तर रस्ता पाहिजे. तुम्ही रस्ता करून द्या, आम्ही येऊन मतदान करतो तुमच्याकडे. आम्ही कसं येणार? रस्ते बंद केलेत सगळे. मग 5 वर्षाच्या काळामध्ये हे किती दिवस झालाय सगळी समस्या? आता 1.5 वर्ष झालं फक्त. 1.5 वर्ष झाले आता. 1.5 वर्षामध्ये रस्ता बंद झालेला आहे आणि 1.5 वर्षापासून आम्ही त्यांच्याकडे सारखं हे चक्रा मारतोय ऑफिसला की हा रस्ता बंद झालेला आहे. सगळी कागदपत्र जमा केलेली आहेत. रस्ता सुरू करा असा आदेश आल्याच्या नंतर काही राजकारणी लोकांनी मध्ये हेराफेरी करून रस्ता बंद केला. राजकारण होतंय. प्रत्येक रस्ता खोदण्यात बी राजकारण, भरण्यात बी राजकारण. हो झालेला आहे, 100% झालेला आहे. मग आता या आदेश आले होते रस्ता सुरू करा म्हणून आणि नंतर परत नवीन लेआउट टाकून हे आदेश त्या लातूरला नेते म्हणले होते शांघाई करू. कुणाला वाटतंय शांघाई झालं? सांगा बरं जरा. झालंय का शांघाई? कसलं झालंय मग शहर? कसलं झालंय? असायचं लागला तुम्ही तर. सांगा आजी, शांघाई झालंय का लातूर? काय मला सुधरत आहे? मदत करणार ना रस्ता नाही. मला जावं लागतं एकाकड एकीकड. मला रस्ताच नाही. कुठून जाऊन कुठून येऊ म्हणून मी घर इथंच बसले. लिकीकडे जायचं ती. असं झालंय का? मग आणि मग रस्ता झाला की लिकीकडे जायला सोपं होईल का? मग सोपं नाही तर कसं आहे तर? बरं का वाटतंय ही राजकारणी तुमचं ऐकत नाहीत का मग मतदारायचं? कुणी नाही ऐकत. मग मतदान केलं नाही तर कसं ऐकत येईल पुन्हा तर? मतदान करा, रस्ता झाला की मतदान करते ती. ती म्हणते तर आधी मतदान करा मग रस्ता करता. नाही आधी रस्ता. थांबा विचारू द्या आजी बरोबर सांगायला. आधी रस्ता करायचा, पुन्हा मतदान घे. जमला आजीनं तर ठरविलं. कुणाला बोलायचंय का अजून? का रस्ता आहे सगळ्याला बाकी? नाही आणि मग बोला मग. कुणी राहिले का इकडं? कोण आहे बोलणार? ये जरा पुढं. झालं बस झालं. मला सांगा ही रस्त्याचं समस्या कशी मिटल? एक उपाय सुचवा त्या लोकांना मत मागा येणाऱ्याला. आता काय उपाय सुचवायचा? रस्ता ही दिला करून की आम्ही मत देतो, हिचा उपाय आहे. आम्हाला परेशानी उलाले खूप ना, जायला यायला शाळेसाठी म्हणा, स्मशानभूमीला म्हणा, ते नेण्यासाठी प्रेत म्हणा, फिरण्यासाठी सुद्धा परेशानी आहे. की इथला रस्ता आम्ही पहिले इथून फिरायला जात होतात ना, तर बंद झाला, फिरायला इकडून जावं लागलं. खूप परेशानी या लोकांना आपण निवडून कशामुळे देतो? आपल्यासाठी आपल्या सोयीसाठी देतात 5 ना. वर्ष ही असंच करतात का? नाही करत होते ना, आता 1.5 वर्ष झालं बंद झालं नाही. आधी नव्हती ना समस्या. आता नवीन करतात, पहिलं 1-2 येतात बघतात करतात, पुन्हा मग बघत नाहीत, येत नाहीत. मग त्याला आम्ही काय करावं? तरी बी आता मत मागायला आले तर काय म्हणणं आहे तुमचं? काय नाही, आम्हाला ते रस्ता करून द्या, स्वच्छता आहे आमची, प्रश्न सगळं मिटवा, गटारीचे म्हणा, स्वच्छतेचे म्हणा. प्रशासनातले लोक कोणी आलेत का तुमच्याकडं? नाही आले ना. बहिष्कार वगैरे घातल्यास आलाय का कोणी? गेली 25 वर्ष झालं या रस्त्याचा प्रश्न आहे. गुगल मॅपवरती पण हा रस्ता आहे. अनेक वेळा प्रशासनाला आम्ही भेट दिल्या. कलेक्टर जिल्हाधिकारी मॅडमकडे आम्ही गेलो आणि आयुक्त मॅडमकडे गेलो, तरी त्यांनी असं म्हणले की हा रस्ता देता येत ना. असं इथल्या आत्ताच्या आयुक्तांचं असं म्हणणं आहे. गेली 1.5 वर्षापासून आम्ही पाठपुरवठा करतोय. अमित भैयांनी हा विधानसभेमध्ये पूर्ण त्यांना सांगितलं का दोन्ही कोण बाजूने घर आहेत आणि मध्ये रस्ता आहे? अमित भैयांना आम्ही सांगितलं. प्रत्यक्ष अमित भैयांनी तर भेट दिली, प्रत्यक्ष भेट दिली त्यांनी. काय झालं? सांगा काय झालं? पूर्ण प्रशासनामधील अमित भैया येऊन गेले, खासदार साहेब येऊन गेले. सगळ्यांना माहिती आहे प्रश्न, रस्त्याचा प्रश्न अवघड आहे आमचा. मग बहिष्कार टाकून तुम्हाला वाटते का हा मुद्दा मिटेल? शेवट सांगा तुम्ही. आमचा प्रश्न मिटणार नाही तर आम्ही बहिष्कारच टाकणार. आमचा जर प्रश्न मिटणार नाही तर आम्ही बहिष्कारच टाकणार. तर एकूण हे सगळे लातूरचे नागरिक आहेत. नागरिकांनी बहिष्काराचा हत्यार उपसलंय. खरं तर आता हे सगळे बघून अनेकांनी या ठिकाणी येऊन हे सगळं दाखवलंय. पण हे बघून प्रशासनाला जाग येते का? येणाऱ्या नेते मंडळीला जाग येते का? ह्या सगळ्यांना बोललो. मात्र मत मागा येणाऱ्याला हे काहीच विचारणार नाही असं दिसतंय. मात्र त्यांनाही प्रश्न विचारणं गरजेचं आहे. कारण रस्ता, नाली आणि नागरिक समस्या या निवडणुकीचे मुद्दे असतात. आता हे मुद्दे आणि या लोकांनी घातलेला
मतदानावर बहिष्कार, या सगळ्याकडे कसं प्रशासन पाहतंय हे पाहणं महत्त्वाचं असतं. तुर्तास इथं थांबू. धन्यवाद. नमस्कार.